पुन्हा एकदा जाणार आहोत गिरीश यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय पोलीस अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना शांत राहण्याचं, आंदोलन संपवण्याचं किंबहुना रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्याचं आवाहन केलं जाते। मात्र आंदोलक अत्यंत आक्रमक आहेत आणि सध्या आपण पाहतोय की गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर नीलम गोरे असतील, या बदलापूरकडे आता रवाना झालेले आहेत। मात्र आंदोलकांची आक्रमकता पाहता ते कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीत। सध्याच्या घडीला पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय। यापूर्वी सुद्धा काही वेळापूर्वी पोलीस प्रशासनानं आंदोलकांशी, विशेषतः महिला आंदोलकांशी संवाद साधला होता। कारण अनेक महिला आंदोलकांनी आपली मुलं सुद्धा या आंदोलनात आणलेली होती, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सुरक्षितपणे या गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे सुद्धा पोलिसांसमोरचं आव्हान होतं। त्याच्यामुळे आता पोलीस पुन्हा एकदा आंदोलकांशी संवाद साधतायत। हा ट्रॅक मोकळा करावा अशी पोलीस प्रशासनाची आंदोलकांना विनंती आहे। तुम्ही आंदोलन थांबवा आम्ही असं कुठेही म्हणत नाही, मात्र रेल्वे मार्ग मोकळा करा, हा ट्रॅक मोकळा करा अशी विनंती पोलिसांकडून आंदोलकांना यापूर्वी सुद्धा वारंवार केली गेली आहे। आता पोलिसांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर आंदोलक त्यांचं ऐकणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण गेले 6 तासापासून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। रेल्वे सेवा या ठिकाणची ठप्प आहे। नक्कीच तर पोलिसांकडून आता या ठिकाणी स्पीकर देखील आणण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आंदोलकांशी संवाद साधतायत। आंदोलकांना विनंती करतायत की आता आंदोलन रेल्वे स्थानकापासून बाहेर या, रेल्वे ट्रॅक मोकळा करा, रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी आम्हाला मदत करा। मात्र आंदोलक हे अधिक आक्रमक आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही रेल्वे ट्रॅक सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। या संपूर्ण आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने नेमकी काय पावलं उचललेली आहेत, सरकारनं नेमकी काय कठोर भूमिका घेतलेली आहे, याची कदाचित माहिती पोलीस प्रशासनाकडून या आंदोलकांना दिली जाईल। एकंदरीत जी सरकारकडनं पावलं उचलली गेलेली आहेत त्यामध्ये IPS ऑफिसर आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडनं ही चौकशी केली जाईल। सोबतच तात्काळ चार्जशीट आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती यांचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडून देण्यात आला आहे। आंदोलन करते आमने सामने, आम्हाला न्याय द्या, वी वॉन्ट जस्टिस घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या अशी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून करण्यात येते आणि स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आवाहन करणार आहेत। नेमकं हे आवाहन कशा पद्धतीचं असणार आहे ही सगळी लाईव्ह दृश्य आपण TV 9च्या माध्यमातून पाहतोय। या ठिकाणी जे आंदोलन करते गेल्या 6 ते 7 तासापासून आंदोलन करतायत। पाण्याची व्यवस्था त्यांना करण्यात आलेली आहे आणि पाणी या ठिकाणी वाटपाचं सध्या काम सुरू आहे। त्यासोबतच आता पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ट्रॅकवरून हटवण्यासाठी अगदी सामंजस्याची भूमिका घेतलेलं पाहायला मिळत आहे आणि स्वतः सचिन गुंजा जे DCP आहेत तिथले ते संवाद साधतात। तुम्ही हॅलो आवाज हे बघा, आपण थोडी शांतता घ्या। मी जिल्हाधिकारी सरांना आणि कमिशनर ऑफ पोलीस परत घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे आणि हा सगळा जो जमाव आहे तो ट्रॅकवर उतरलेला आहे आणि फाशीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते, एक आक्रोश पाहायला मिळतोय आणि जन आक्रोशचं स्वरूप नेमकं कसं असतं त्याची जिवंत चित्र सध्या बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत। पोलीस आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा भरपूर प्रयत्न करतायत, पण आंदोलक कुठेही पीछे हाट करण्यास तयार नाहीये, कुठेही मागे हटण्याची तयारी नाहीये। जोपर्यंत आरोपीला कठोर शासन होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, हा पवित्रा घेतलेला आहे। सोबतच या प्रकरणातले अपडेट सुद्धा आंदोलकांपर्यंत पोहोचवले जातील। त्यानंतर आंदोलकांची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण गेल्या 6 तासांपासून बदलापूरच्या रेल्वे स्थानकात आता रेल्वे रुळांवर आंदोलक उतरलेले आहेत। त्यासोबतच बदलापूर बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे।
नक्कीच तर सातत्यानं पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या केला जातो। आपण पाहतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी स्पीकरच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद साधतात। रेल्वे सेवा सुरळीत करा असं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे। तुम्ही आंदोलन करा मात्र रेल्वे सेवा सुरू होऊ द्या असं आवाहन सातत्यानं पोलिसांकडून केलं जात आहे। तर बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलक अधिक आक्रमक बनलेले आहेत। चिमुकलीला न्याय द्या, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा त्यांच्याकडून केल्या जात आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय की आंदोलक अधिक आक्रमक आहेत। फाशीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। पोलिसांचं म्हणणं देखील ते ऐकून घ्यायला तयार नाहीये। नक्कीच सागर, आपण या ठिकाणी पाहतो थोडासा स्पीकरचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळे आता मोठा भोंगा या ठिकाणी आणला जाणार आहे आणि संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे। पोलीस काही झालं तरी या आंदोलकांना ट्रॅक करून हटवेल अशी भूमिका त्यांची आहे, अशी मानसिकता त्यांची दिसते। पण हे आंदोलक ऐकणार का, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जातात आणि त्यासोबतच आरोपींना फाशी द्या, पोलीस एवढे दिवस काय करत होते असा एक संतप्त सवाल जो आहे तो या सगळ्या मॉबकडून विचारण्यात येतोय, या सगळ्या आंदोलनकर्त्यांकडून विचारण्यात येतो आणि त्यामुळे त्यांची मनधरणी नेमकं पोलीस कशा पद्धतीनं करणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही चेहरा या आंदोलनाला नाही आहे आणि आंदोलनाचं नेतृत्व कुठलाही नेतृत्व करत नाही आहे, महाराष्ट्रातला कुठलाही नेता करत नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या तरुणींना समजावण्याचं एक फार मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं टाकलेलं आहे। स्पीकर या ठिकाणी मागवलेला आहे, त्याबरोबर माईकमधून व्यवस्थित आवाज येत नाही आहे। आवाज जो आहे तो या सगळ्या हजारो लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की या ठिकाणी भोंगा मागवण्यात आलेला आहे, भोंगा तयार केला जातोय। या भोंग्याच्या माध्यमातून आता पोलीस आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी आता संवाद साधणाऱ्या भोंगा बांधण्याचं काम केलं जाते आणि या ठिकाणाहून या सगळ्या मॉबशी थेट संवाद साधण्यात येणार आहे। पोलीस यांना आपली नेमकी भूमिका काय आहे, काय कारवाई केलेली आहे आणि किती दिवसांमध्ये योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल याचं आश्वासन देणार आहेत। आणि जर हे आंदोलनाला या गर्दीनं हे सगळं जर ऐकलं तर रेल्वेसाठीचा जो मार्ग आहे तो सुद्धा सुकर होईल असं बोललं जात आहे। पण ज्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे त्याने कुठेही पिछे हात करण्यास ही जनता तयार नाहीये, असा एक पवित्रा त्यांचा दिसतोय, अशी दृश्य सध्या तरी दिसत आहेत। भोंगा सुरू झालेला आहे आणि नेमकं